प्रेज लॉर्ड सर्वांना. ख्रिस्तात सलाम. पवित्र शास्त्र पाठामधून फिलिप्पियरास पत्र अध्याय 1 आणि वचन 6 ह्यामध्ये असं म्हटलंय, ज्याने तुमच्या ठायी चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीच नेईल, हा मला भरोसा आहे. तर प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज आपण वर्षाच्या शेवटाकडे उभे आहोत, अर्थात 30 डिसेंबर. जर 2 वर्षाच्या मध्ये उभा असलेला असा हा दिवस. मागे पाहिलं तर संघर्ष दिसतो आणि पुढे पाहिलं तर अनिश्चितता आहे. पण आपण आज देवाच्या त्या वचनाकडे ज्यावेळेस बघतो, तर प्रभू आपल्याला एकच गोष्ट सांगत आहे, मी अजून काम संपवलेलं नाही. तर लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःहून नाही, देवाने तुमच्यात कार्य सुरू केलं आहे. कधी कधी आपल्याला वाटतं, हे वर्ष वाया गेलं, माझं काहीच पूर्ण झालं नाही. पण प्रभू म्हणतो, तुझं काम अपूर्ण झालं आहे, पण माझं काम कधीच अपूर्ण असू शकत नाही. देव अर्धवट काम करणारा नाही, तो जे सुरू करतो ते तो पूर्ण करतो. आज जर तुम्ही थकलेले असाल, निराश असाल किंवा हार मानायचा विचार करत असाल, तर हे वचन तुमच्यासाठी आहे. हे वर्ष संपत आहे, पण देवाची योजना संपलेली नाही. लोकांनी कदाचित तुमच्यावरचा विश्वास सोडला असेल, पण देवाने नाही. कारण तुमची ओळख अपयशी नाही, तर तुमची ओळख म्हणजे देवाची प्रक्रिया आहे. युसुफला 13 वर्ष वाट पाहिली. दाविदाला त्याचा मेंढपाळातून राजा होण्याकरिता देखील वाट पाहायला लागली. कारण की परमेश्वर घडवत होता, पण देवाने त्यांच्यावरचं काम सोडलं नाही. हे आपल्याला समजून घ्यायचंय. विलंब अर्थात उशीर म्हणजे नाकार नाही. शांतता म्हणजे देव अनुपस्थित आहे असं नाही. तर मग काय, ह्या वर्षामध्ये आज आपल्याला माहिती आहे 30 तारीख, अर्थात उद्या 31, परवा 1, नवीन वर्ष. पण मी तुम्हाला आज काय सांगू इच्छित आहे, हे वर्ष संपवताना असं म्हणा, हे प्रभू परमेश्वरा, तुझा धन्यवाद मानतो, आतापर्यंत तुम्हाला सोडलं नाहीस, इथून पुढे देखील तुम्हाला सोडणार नाहीस. कारण जो तुमच्यात चांगले कार्य करू पाहतो, तो ते नक्की पूर्ण करेल. परमेश्वर पिता तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन.